ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालंय। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटांसाठी ओळखलं जातं। त्यांच्या निधनाच्या बातमीनं चित्रपट सृष्टी हळहळली आहे। आर माधवनची प्रमुख भूमिका असलेला केसरी 2 चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। यामध्ये अक्षय कुमार आणि अनन्या पांडे हे कलाकार सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसतील आणि याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शितही झाला। 4 एप्रिल 2025 रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होईल। मराठी अभिनेता सागर कारंडेची तब्बल 61 लाखांची फसवणूक झाली। त्याला घर बसल्या पैसे कमावणं चांगलंच महागात पडलंय। पोस्टला लाईक करून 150 रुपये मिळवण्याचं प्रलोभन देत सायबर ठगसरांनी अभिनेता सागर कारंडेची फसवणूक केली आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याचं बघायला मिळतंय। पंचायत वेब सिरीजचा 4था सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। पंचायत या सिरीजनं प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं। 2020 साली या सिरीजचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। एक नवीन विषय असल्यानं या सिरीजला खूप चांगली पसंती मिळाली होती। अभिनेत्री हंसिका मोटवानीनं कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्याची विनंती केली आहे। अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि तिच्या आईनं या संदर्भातली याचिका दाखल केली आहे। हंसिकाच्या नंदेनं हंसिका आणि तिच्या आईविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली। कुणाल कामराबाबत अशोक सराफ वंदना गुप्ते यांनी भाष्य केलं। कामराबाबत प्रश्न विचारला असता वंदना गुप्ते म्हणाल्यात, दुसऱ्यांची टिंगल करण्यात तुमच्या कलेला आनंद कशाला घेता? आपल्याकडे इलॉजिकल कॉमेडी चालत नाही। अशोक सराफ यांनी म्हटलेलं आहे, टिंगल करून तुम्ही हसवू शकता पण अस्सल कॉमेडी करून दाखवा।